नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्यंतरी 15 एक दिवस तरी एक अफवा खूप वेगाने सगळीकडे फिरत होती आणि मला वाटतं अमराठी किंवा हिंदी वृत्त जिथे बातम्या चालतात तिथे प्रामुख्याने ही अफवा अजूनही चालू आहे की नितीश कुमार नायडू दगा देतील म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे लोकसभेतलं बहुमत टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जवळ घेणार आहे. आणि मग शरद पवार यांच्या वाढदिवशी 1.5 महिन्यापूर्वी कधीतरी अमित शहा त्यांना भेटायला येणार होते किंवा अजितदादा खुद्द दिल्लीतल्या पवारांच्या निवासस्थानी वाढदिवसासाठी गेले, सहपरिवार गेले, आपल्या राज्यसभा सदस्य पत्नीला घेऊन पण अजितदादा गेले आणि तिथून या अफवांचं रान सुरू झालं. पण गंमत अशी असते की या सगळ्याची गरज आहे का? आणि शरद पवारांनी कधी उघडपडे असं सांगितलंय का? आजपर्यंत राजकारणामध्ये भाजपला किंवा भाजपच्या नेत्यांना डोळा मारणं वगैरे शरद पवारांनी खूप केलेलं आहे, अगदी केलेलं आहे. किंबहुना ही आजची गोष्ट नाही, 40 वर्ष जुनी आहे. भाजपला कमळाबाई कमळाबाई म्हणून जे सातत्याने हिणवलं जातं तिथून या डोळा मारण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण 1984 साली इंदिराजींची हत्या झाल्यानंतर जी पहिली लोकसभा निवडणूक झाली किंवा इंदिरा हत्येनंतरची पहिली निवडणूक होती लोकसभेची, त्यावेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष हा निवडणूक लढवत होता, जनता पक्षापासून वेगळा झालेला गट म्हणून. आणि मुंबईत शिवसेनेला सोबत घेऊन प्रमोद महाजनांच्या पुढाकाराने भाजप शिवसेना युती झाली होती. मुंबईतले मध्य दक्षिण आणि मध्य उत्तर अशा दोन लोकसभा निवडणूक मतदारसंघामध्ये वामनराव महाडिक आणि मनोहर जोशी असे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार, हे भाजपची कमळ निशाणी लावून लढले होते. पण त्यानंतर 2-3 महिन्यांनी ज्या विधानसभा निवडणुका आल्या तोपर्यंत भाजप आणि शिवसेनेचं फिसकटलं होतं. सगळ्या देशभर विरोधकांची धुळधाण उडवत राजीव गांधींनी 400 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या आणि विधानसभा निवडणुकीत सगळे विस्कटून गेलेले विरोधी पक्ष परत जमवाजमव करत होते. अशा वेळेला महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांच्या पुलोद या आघाडीत सहभागी झाला होता. आणि बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये त्यावर टिप्पणी करताना कमळाबाई बाई गेली तिकडे, इकडे आमच्याशी साटोलोटो करायचं आणि तिकडे मोहतूर लावायचा शरद पवाराबरोबर, ही कमळाबाई तिकडे पण डोळे मारते इकडे पण डोळे मारते, असं कमळ या भाजप निशाणीची टवाळी बाळासाहेबांनी आपल्या व्यंगात्मक शैलीमध्ये केली होती. तेव्हापासून याला म्हणजे काय म्हणतात त्या भाजपला कमळाबाई हा चिडवण्याचा शब्द होऊन गेला. पण मुद्दा असा की तेव्हापासून भाजप आणि शरद पवार, ते कुठल्याही पक्षात असतील, त्यांच्या पक्षांची नावं बदलली असतील शरद पवारांच्या, पण शरद पवार आणि भारतीय जनता पक्ष यांची आख मिचवली आजची नाहीये, मोदी काळातली नाहीये, ती खूप आधीपासून आहे. अगदी भाजप अवघे 2 खासदार निवडून आणू शकला 40 वर्षापूर्वी, तेव्हापासून भाजप आणि शरद पवार यांची आगमिचवली चालू आहे. तर सांगायचा मुद्दा असा, असे शरद पवार कधी उघडपणे भाजप बरोबर हातमिळवणी करून राजकीय दृष्ट्या आघाडी म्हणून गेले नाहीत. पण आडोशा आडोशाने पर्दे में रहने दो जे असतं ना, त्या पद्धतीमध्ये शरद पवार भाजपशी साटोलोट करत राहिलेले आहेत. आणि म्हणूनच अमित शहा पवारांच्या वाढदिवसानिमित्त जे त्यांच्या घरी जाऊन पोहोचले अभिष्ट चिंतन करायला, तेव्हापासून पवार
आणि भाजप एकत्र येणार हे लोकांनी डोक्यात घेतलं आणि परिणामी मग नितीश वगैरे जात असतील तर भाजपला पवारांचा उपयोग आहे, मग त्याच्या जोडीला उद्धव ठाकरे आणायचे, हे सगळे तर्क किंवा नॅरेटिव्ह मांडले गेले. पण शिर्डीला आलेल्या अमित शहानी त्यावर असा काही घणाघात केला की एका मिनिटात तेच शरद पवार आणि तेच उद्धव ठाकरे हे मोदींच्या जवळ जाण्यापेक्षा अमित शहाच्या नावाने शिव्या शापांचा वर्षाव करायला लागले. आणि मला असं वाटतं की शरद पवार जर भाजप विरोधी राजकारणात प्रामाणिक असतील तर त्यांनी भाजप विरोधातले जे विविध राजकीय गट असतील, आपल्या राज्यातले असतील, विविध राज्यातले असतील, इतर राज्यातले असतील, राष्ट्रीय पातळीवरचे असतील, त्यांना एकत्र करावं. पवारांची ती क्षमता आहे. राहुल गांधी जे करू शकणार नाहीत ते पवार करू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की पवारांनी हे आपला पक्ष वेगळा वगैरे वगैरे जे काही करत खेळ पोरखेळ चालवलेले ते थांबवावेत आणि पवारांनी काँग्रेसमध्ये जावं किंवा काँग्रेस चालवायला घ्यावी. आपल्याकडे असतं ना की 8 दिवस, 8 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 2 वर्ष एखादा उद्योग व्यापार चालवायला देतात, दुकान चालवायला देतात. तसं काँग्रेस नावाचं दुकान शरद पवारांनी चालवायला घ्यायला हरकत नाही. कारण काँग्रेस या पक्षाकडे आजही 15 ते 20% देशव्यापी मतं आहेत, ज्याला व्यापारी भाषेमध्ये गुडविल म्हणतात. धंदा आहे, पण धंदा चालवणारा उत्तम दुकानदार किंवा व्यापारी नाहीये आणि तिथे काँग्रेसचं नुकसान होतं. दुसरीकडे शरद पवार आहेत. शरद पवार हे राजकीय दुकान उत्तमरित्या चालवू शकतात, पण त्यांच्याकडे जे व्यापारातलं गुडविल लागतं ते नाहीये. हे दोन लोक जर काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर फक्त महाराष्ट्रात नव्हे, देशाच्या इतर राज्यात सुद्धा काँग्रेस प्रभावीपणे आपल्या पायावर उभी राहू शकेल. आज असं म्हटलं जातं की शरद पवार यांच्या आयुष्यातलं आता उत्तर काळ जो आहे त्यामध्ये एकमेव भवितव्य आहे, एकमेव एकमेव उद्दिष्ट आहे की आपल्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करणं. या एकाच विषयाने शरद पवारांना झपाटलेलं आहे. त्यामुळे ते वेगवेगळे जे प्रयोग करतात त्या वेगवेगळ्या प्रयोगामागे त्यांचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्या मुलीला एखाद्या चांगल्या राजकीय घटनात्मक पदावर आणून बसवणं आणि मग राजकारणातून संन्यास घेणं, निवृत्ती वगैरे वगैरे. आणि तिथे गल्लत झालेली आहे. ते करताना ज्यावेळेला तुम्हाला व्यापार धंदा मतलब साधायचा असतो त्यावेळेला उगाच तत्वज्ञानाचे फोडणी घालत शिळ्या कडीला ऊत आणण्यात अर्थ नसतो. स्वार्थ आहे तो स्वार्थ असतो आणि प्रत्येकाचा अर्थ. भाजपसारखा पार्टी विथ डिफरन्स आपण विचारधारा वगैरे सगळं तत्वज्ञान बोलण्यासाठी करतात, पण वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदेना फोडला असेल, अजितदादांना फोडला असेल, हा व्यवहार असतो. तेव्हा व्यवहार आपल्या जागी असतो, तत्वज्ञान आपल्या जागी असतो. त्या उगाच तत्वज्ञानाची नाटकं करत शरद पवारांनी बसण्याचं कारण नाही. त्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि त्यांच्यासमोर समस्या मोठी आहे, मुलीला राजकारणात प्रस्थापित करणं. मग अशा वेळेला जे उपयोगी पडतील त्यांना सोबत घ्यायचं. एकदा तुम्ही शिवसेनेबरोबर हातमिळवणी केलीत, आता तुम्ही हिंदुत्वाचा विरोध वगैरे बोलण्यात काही अर्थ उरलेला नाही. तुमची जे 4 चमचे भाट आहेत ते वगळता सगळ्यांसमोर तुमचं वस्त्रहरण शरद पवार साहेब होऊन गेलेलं आहे. उगाच आपण फुले शाहू आंबेडकर वगैरे बोलण्यात काही अर्थ नाही. सत्तेसाठी कुठल्याही वस्त्रहरणाला शरद पवार कायम सज्ज असतात. लाज लज्जा हा विषय शरद पवारांकडे नसतो. मग फुले शाहू आंबेडकर नावाचं जे काय वस्त्र आपल्या अंगावर आहे ते उतरवलं जाईल या भीतीपोटी बाजूला राहण्यात अर्थ नाही. सरळ सरळ भाजप बरोबर हात मिळवणी करावी आणि सांगावं सत्तेशिवाय आम्हाला काय करता येत नाही. अजितदादांनी केलं. आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारांचे आहोत, आम्ही हिंदुत्ववादी वगैरे नाही, बटोगे तो कटोगे आम्हाला मान्य नाही.
पण सत्तेशिवाय विकास होत नाही. म्हणूनच आम्ही भाजप आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये सहभागी होतो, असा अत्यंत व्यवहारी आणि वाटेल कोणाला तर निर्लज्ज निर्णय अजितदादांनी घेऊन दाखवला. पण तेवढीही हिंमत शरद पवार दाखवू शकत नाहीत. ही शरद पवारांची समस्या आहे, दुसऱ्या कोणाची नाही, खुद्द शरद पवारांची समस्या आहे की आयुष्याच्या उतार वयामध्ये इतका गंभीर निर्णय घेण्याची हिंमत शरद पवार हरवून बसलेले. पण मला असं सतत वाटतं की व्यवहार बघावा आणि विचारधारा यांची सांगड घालायची असेल तर भाजपला राजकारणात रोखण्यासाठी आवश्यक आहे ते आम्ही करतो. आणि त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर सुद्धा पूर्ण हातमिळवणी करतो, नव्हे काँग्रेस पक्षात विलीन होतो. असा धाडसी निर्णय शरद पवार का घेत नाहीत? महाराष्ट्रात तरी फार मोठा फरक पडेल. आज महाराष्ट्राची जी दुर्दशा, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची जी दुर्दशा आहे ती आपण बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की काँग्रेसकडे मतदार आहेत, पण काँग्रेसकडे त्या मतदाराची मशागत करू शकणार मशागत करू शकणारं नेतृत्व नाही. आणि शरद पवार हे तसं नेतृत्व आहे. शरद पवारांनी मनात आणलं तर शरद पवार काँग्रेस फार मोठा अगदी स्वबळावर बहुमत मिळवणारा पक्ष बनवू शकतील असा माझा अजिबात दावा नाही. पण एक निश्चित आहे, भाजपला आज सुद्धा शरद पवारांसारख्या नेतृत्वाखाली एकजूट झालेली काँग्रेस ही भारी पडू शकेल. भाजपला मागे टाकू शकेल असं मी बिलकुल म्हणत नाही. पण तरीही भाजपशी खरीखुरी राजकीय लढाई करायची असेल तर काँग्रेसच्या सैन्य बळावर आणि पवारांसारखा सेनापती असेल तर फार मोठी चांगली राजकीय लढत होऊ शकते. आणि म्हणून तुमच्या समोर शरद पवारांसमोर कुठला खरा प्रश्न आहे याकडे पवारांनी डोळसपणे बघावं असं माझं मत आहे. अर्थात त्यामुळे शरद पवारांना आपल्या मुलीला राजकारणामध्ये केंद्रस्थानी आणणं शक्य आहे. पण दुसरीकडे काँग्रेसचं नुकसान काहीच नाही. काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात आपलं जे पोटेन्शियल आहे, आपली जी क्षमता आहे त्याचा अधिकाधिक फायदा घेऊ शकत असेल तर तो पटोलेंच्या नेतृत्वाखाली होत नसेल तर तो शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाला तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी रडगाणं गाण्याचं काही कारण नाही. रडगाणं गाण्याचं कारण नाही, एकत्र आलं पाहिजे. कारण त्यामुळे शरद पवारांची राजकीय प्रतिष्ठा टिकून राहते. पण काँग्रेस पक्षाचं जे बळ आहे त्याचं फळ काँग्रेस पक्षाच्या पारड्यात देखील पडू शकतं. आणि म्हणून हा डोळसपणे होऊ शकणारा व्यवहार आहे. जे काय आजच्याही सगळ्या दारुण पराभवाच्या ह्याच्यात देखील आपण गेलो. आत्ता काल परवा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांचे फक्त 10 आमदार निवडून आले. पण या दोघांच्या मतांची बेरीज एकत्र केली, भले ते एकमेकाविरुद्ध लढलेले नाही, पण त्यांच्या मतांची बेरीज एकत्र केली तर तुमच्या लक्षात येईल की भाजपशी टक्कर देण्याच्या ते लोक जवळ येतात. आणि उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेला बाजूला ठेवून या दोन काँग्रेस घटकांनी एकत्र यायचं ठरवलं तरी भाजप बरोबर थेट टक्कर देण्याची क्षमता या मूळच्या काँग्रेसच्या उरल्या सुरल्या मतदारसंख्येमध्ये आहे. मग त्याचा फायदा काँग्रेसला किती होतो याचं शरद पवारांनी चिंता करण्याची गरज नाही. आपल्याला किती फायदा, त्यांना किती फायदा, काँग्रेस वाढायला नको वगैरे वगैरे विचार शरद पवारांनी बाजूला ठेवावे. ते मुळात त्याच वंशातले आहेत, त्याच कुळातले आहेत. पण हे करताना आणि काँग्रेस नव्याने उभी करताना जर शरद पवारांच्या कन्येला महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस नेता म्हणून मान्यता मिळणार असेल तर शरद पवारांचं एक जीवाला डसणारं, काळजाला भिडणारं असं उद्दिष्ट आहे. त्याच्या जवळ शरद पवार जाऊन पोहोचू शकतात. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी सुप्रिया सुळे यांचा अत्यंत कडवा टीकाकार आहे. बारीक सारीक गोष्टी शोधून त्यांच्यावर मी कडाडून टीका करत असतो. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल
की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले असोत, बाळासाहेब थोरात असोत किंवा वडेट्टीवार असोत, या कोणापेक्षाही काँग्रेस पक्षाला अधिक स्ट्रॉंग आणि काय म्हणतात त्याला कर्तबगार नेतृत्व देण्याची क्षमता सुप्रियाताईंमध्ये अधिक आहे. सुप्रियाताईंमध्ये अधिक आहे. ज्या पद्धतीत आज अगदी उघडा पडलेला शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यासाठी सुप्रियाताई जेवढी धावपळ करताना दिसतात, पराभवाची चित्र समोर दिसत असताना सुद्धा जेवढा आटापिटा सुप्रियाताई करताना दिसतात, तेवढं काँग्रेस पक्षातला कोणीही पटोले, तुमचे थोरात किंवा वडेट्टीवार तेवढी मेहनत करताना दिसत नाही. आपल्या मतदारसंघाच्या बाहेर पडून यापैकी किती काँग्रेस नेते पक्षाला नवी उभारी यावी म्हणून प्रयत्न करतात, नाही करताना दिसत. आणि याच्या दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर सुप्रियाताई आहेत. बारामती या मतदारसंघातून वारंवार निवडून आल्यात. पुणे जिल्ह्यातच त्यांचा काय असेल तो दबदबा आहे. पण संधी मिळेल तेव्हा तेव्हा किंवा नसलेली संधी शोधून सुप्रियाताई महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये, इतर विभागामध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्याने इंटरॅक्शन करत असतात, संवाद साधत असतात, त्यांच्या भावना समजून घेत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवार गोटामध्ये हा जो एक महिलेच्या रूपाने राज्यव्यापी चेहरा आहे नेतृत्वाचा, आणि ज्याच्याकडे इच्छाशक्ती पण आहे, असा नेता जर काँग्रेसला लाभला तर मग हेच नाना पटोले, हेच वडेट्टीवार, हेच थोरात यांना अतिशय कल्पकतेने कुठे कसं वापरायचं याचं नियोजन शरद पवार करू शकतात. आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक नवी उभारणी मिळू शकते. मग त्यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा आणखीन कुठले पक्ष लहान मोठे असतील, त्यांच्या गयावया करत बसायला लागणार. हे हे दोन गट आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट. हे एकत्र आले तर त्यांची एकाकडे नेतृत्व आणि दुसऱ्याकडे मतदार किंवा जनतेचा जनभावना, ह्या दोन ताकदी एकत्र आल्या तर मग भाजपला टक्कर देणारा एक पक्ष महाराष्ट्रात उदयाला येऊ शकतो. म्हणजे आहेतच ते पक्ष, त्यांचं मर्जर होणं बाकी आहे. पण ते मर्जर भाजपसाठी एक चांगलं आव्हान होऊ शकतं. मी भाजप समर्थक आहे, मी कधीही लपवलेलं नाही. पण तरीही एका चांगल्या दणदणीत पक्षाच्या विरुद्ध यश मिळवणं हे मोठं असतं. समोरचे लुळे पांगळे आहेत आणि त्यांच्यासमोर माझा आवडता खेळाडू यशस्वी झाला तर त्यात मला आनंद होत नाही. भाजप हा अधिक चांगली टक्कर देऊन विजयी होणार असेल तर ते मला आवडेल. आज ज्या परिस्थितीमध्ये, अवस्थेमध्ये काँग्रेस किंवा उबाठा किंवा शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ती बघितल्यानंतर भाजपने 132 जागा वगैरे मिळवल्या, याचा अभिमान त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मानावा. पण भाजप समर्थक म्हणून मला त्याचा आनंद अजिबात होत नाही. ठीक आहे, सत्ता टिकली वगैरे ठीक आहे, पण तरीही जितका सामर्थ्यशाली तुमचा प्रतिस्पर्धी असतो, जितका तुल्यबळ तुमचा शत्रू असतो, तेवढा तुमचा विजय अधिक झणझण काय तो दैदिप्यमान आणि झगमगीत असतो. मला असं वाटतं की शरद पवारांनी त्यासाठी पुढे आलं पाहिजे. आणि हे अर्थातच काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या राजकारणापुरतं मी बोलत नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज जे काय 5-6 पक्ष होऊन बसलेले आहेत, या पक्षांची संख्या घटवणं आणि त्यामुळे होणाऱ्या निवडणुका किंवा राजकीय लढती या अधिक प्रभावशाली आणि जनतेला उत्तम पर्याय देणाऱ्या असल्या पाहिजेत. हा पक्ष नाही तर तो पक्ष निवडू आम्ही. आणि मग मतदाराचं राज्य, मतदाराचा दबदबा सुरू होतो. सत्तेत बसलेला कोणीही कितीही आमदार संख्येने बसलेला असो, त्याच्या मनात मतदार आपला कौल बदलू शकतो ही भीती असली पाहिजे. सतत लोकसभेच्या 7ही जागा दिल्लीच्या जिंकणारा भाजप दिल्लीच्या विधानसभेमध्ये, छोट्या विधानसभेमध्ये
आम आदमी पार्टीला टक्कर देऊ शकत नाही. ही मतदाराची ताकद आहे. तो एकाच वेळेला देशाच्या पंतप्रधानाला दाखवतो, तू आम्हाला पंतप्रधान म्हणून हवा असलास तरी तुझ्या वरच्या प्रेमापोटी आम्ही राज्यात दिल्लीमध्ये तुझ्या पक्षाचा कोणालाही मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही. याला मी मतदाराचा दबदबा म्हणतो. मला असं वाटतं की आता ज्या वयामध्ये शरद पवार आहेत, जाता म्हणजे वयाच्या या उत्तर काळामध्ये त्यांनी जर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो विस्फोट झालेला आहे तो स्थिरस्थावर होण्यासाठी आपल्या पक्षाची वेगळी चूल मांडण्याचा अट्टाहास सोडून काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली, ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले, तर सुप्रियाताईंनाही अधिक चांगल्या रीतीने राजकारणात प्रस्थापित करता येईल. आणि दुसरीकडे भाजपला एक चांगलं राजकीय आव्हान उभं करता येईल. त्यासाठी पटोले, थोरात किंवा उद्धव ठाकरे अशा अगदी दुधखोड्या राजकारण्यांबरोबर लपंडाव खेळत बसून आपली ऊर्जा शरद पवारांना खराब करावी लागणार. आणि म्हणून मी म्हटलं की शरद पवारच काँग्रेसला वाचवू शकतात. पण त्याच वेळेला ते सुप्रिया ताईंना सुद्धा राजकारणात यशस्वी करू शकतात. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट माझ्या दृष्टीने काय असेल तर महाराष्ट्रातला जो राजकारणाचा विस्कटलेला पट आहे तो परत एकदा अतिशय सुनियोजित राजकारणाचा खेळ होऊ शकेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.